नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. 10वी नंतरची जी डिप्लोमाची प्रोसेस असते म्हणजे पदविकाची जी प्रोसेस असते फर्स्ट इयर ॲडमिशनची, त्याच्यातले काही मी महत्त्वाचे पॉईंट कवर करणार आहे की यावर्षी जे राऊंड्स आहेत त्या राऊंडमध्ये जे ऑप्शन असतात आपले तुमचे इतके दिवस कसं होतं की फक्त पहिला ऑप्शनच कंपल्सरी असायचा की तिथे तुमचा नंबर लागला तर तो ऑटो फ्रीज व्हायचं. पण यावेळेस तसं नाही आहे. तर या व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत राहा, तर मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे. जसं तुम्ही बघताय की प्रथम वर्ष पदविका डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही गुगलवर गेलात तर poly25.dte टाकलं तर तुम्हाला ही वेबसाईट येईल जी दिसते आहे समोर रेड कलरमध्ये. या लिंकवर क्लिक करून काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे. ह्या रजिस्ट्रेशनसाठी 400 रुपये आणि बाकीच्या जे कॅटेगरीचे असतात त्यांच्यासाठी हे 300 रुपयाची प्रोसेस आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. रजिस्ट्रेशन जर तुम्हाला स्वतः घरी करता येत नसेल तर एखाद्या फॅसिलेशन सेंटरला जा आणि तिथे जाऊन हे रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी कळतील, पण ज्या मेन गोष्टी मला याच्यात सांगायच्या आहेत की बाबा की ऑप्शन फॉर्म भरताना काय लक्षात ठेवायचं आहे. तर फर्स्ट राऊंड आहे, फर्स्ट राऊंडमध्ये तुमचा जो पहिला ऑप्शन असेल तो असा टाकायचा आहे की जो तुम्हाला लागला तर घ्यावंच लागेल असं कॉलेज टाकायचं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे फर्स्ट राऊंडसाठी पहिल्या ठिकाणी जर तुमचा पहिल्या पसंती क्रमांकाला तुमचा जर नंबर लागला तो ऑटो फ्रीज होईल. ठीक आहे, पहिल्या पसंती क्रमांकाशिवाय दुसऱ्या पसंती क्रमांकाला तुमचा जर कुठे नंबर लागला असेल तर तुम्हाला जर ते कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही 1000 रुपये फीस भरून ते कॉलेज तुम्ही फ्रीज करू शकता, ती सीट तुम्ही फ्रीज करू शकता. ठीक आहे, आणि तुम्ही तुमचा प्रवेश जो आहे तो निश्चित करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे जाऊन तुम्हाला जर आता असं वाटतं आहे की बाबा मला या कॉलेजला ॲडमिशन नाही घ्यायचं आहे ज्या कॉलेजला नंबर लागला आहे, तर तिथे नॉट फ्रीज म्हणायचं आणि परत 1000 रुपये जे असतात ते पे करायचे. म्हणजे हे 1000 रुपये तुम्हाला एकदाच पे करायचे, परत नाही. मग तुम्ही नॉट फ्रीज केले, आता तुम्हाला सेकंड राऊंडसाठी जायचं आहे तर परत सेकंड राऊंडचा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तो पहिला राऊंडचा जो ऑप्शन फॉर्म होता तो पुढे कन्सिडर नाही होत, परत तुम्हाला सेकंड ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता सेकंड ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का याच्यामध्ये, आता इथे 3 ऑप्शन कंपल्सरी आहेत. पहिल्या राऊंडमध्ये 3 ऑप्शन, एक ऑप्शन होता. आता सेकंड राऊंडमध्ये 3 कॉलेजेस असे टाकायचे सुरुवातीचे की जे तुम्हाला लागले तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचंच असतं. त्याच्यामुळे ते विचारपूर्वक तुम्ही इथे हे करायचं आहे. कन्सिडर करा की तुमच्या ह्या 3 ऑप्शन फॉर्ममध्ये सेकंड राऊंडमध्ये 3 याच्यामध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ते ऑटो फ्रीज होईल, किंवा 4थ्या-5व्या नंबरला लागला तर ते फ्रीज होणार नाही. तुम्हाला स्वतःहून ते जाऊन फ्रीज करायचं आहे किंवा नॉट फ्रीज करायचं आहे आणि तुम्हाला थर्ड राऊंडला जायचं आहे. तुम्हाला असं वाटतं की मला हा एक कॉलेज नको आहे सेकंड राऊंडमध्ये लागलेलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, ते थर्ड राऊंडमध्ये जायचं आहे. थर्ड राऊंडमध्ये सुद्धा परत तेच करायचं आहे. यावेळेस आता पहिल्या राऊंडला 1 होता, दुसऱ्या राऊंडला 3 होते, आता थर्ड राऊंडला तुमचे 6 कॉलेजेस आहेत. या 6 कॉलेजेसपैकी तुम्हाला कुठल्या तरी ह्या 1 ते 6मध्ये जर तुमचा नंबर लागला तर तो तुम्हाला कंपल्सरी घ्यायचाच असतो. जर तुम्हाला असं वाटतं की बाबा मला ह्या 6 कॉलेजच्या ऐवजी माझा 8व्या-9व्या कॉलेजला समजा माझा नंबर लागला तर तुम्हाला काय करावं लागतं, फ्रीज करायचं असेल तर फ्रीज करा, नाहीतर तुम्हाला असं वाटतं की मला बेटरमेंटला जायचं आहे किंवा पुढे आणखीन एक राऊंड ट्राय करायचं आहे, ते पण तुम्ही करू शकता. हा तिसरा राऊंड झाल्यानंतर जो शेवटचा राऊंड असेल तुमचा, शेवटच्या राऊंडमध्ये हे बाकीचे सगळे जे ऑप्शन्स असतात ते कंपल्सरी असतात. हे असं आहे. ठीक आहे, थँक्यू.